पिंपरी चिंचवड शहर सुधारित विकास आराखड्यावरती तब्बल 37,000 हरकती आल्या. किती? 37,000. सोमवारचा अखेरचा दिवस आहे. 14 मेला हा आराखडा जाहीर झाला आणि 14 जुलै पर्यंत म्हणजे 60 दिवस हरकती सूचनांसाठीची मुदत आहे. म्हणजे उद्याचा जो सोमवार आहे 14 तारखेचा तो शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी आणखीन काही 4-5 हजार हरकती येतील. कदाचित ह्या हरकतींचं रेकॉर्ड ब्रेक होईल. 40 ते 45 हजारापर्यंत हरकती येतील. नमस्कार, मी अविनाश चेलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पिंपरी चिंचवड शहर विकास आराखड्याबद्दल आपण तपशीलवार माहिती आराखडा जाहीर झाल्यापासून आजपर्यंत घेत आहोत. या आराखड्यामध्ये हरकती सूचना कशा घ्याव्यात, काय घ्याव्यात, कोणकोणती आरक्षणं कशी आहेत, काय आहेत, अन्यायकारक आहेत वगैरे वगैरे याचा आतापर्यंत उहापोह झाला. आता हरकती सूचनांसंदर्भामध्ये जवळपास सुरुवातीला ऐकलं होतं आपण तर 30,000च्या आसपास हरकती होत्या. माहिती स्पष्टपणे ते देत नव्हते, पण ही रेकॉर्ड ब्रेक हरकती झालेल्या आहेत. जवळपास 37,000 हरकती म्हणजे काल शुक्रवारपर्यंत होत्या. आता शनिवार रविवार शासकीय सुट्टी आहे. सोमवार हा अखेरचा दिवस आहे. म्हणजे सोमवारी आणखीन 4-5 हजार हरकती कदाचित येतील शेवटचा दिवस असल्यामुळे, आणि ते रेकॉर्ड 40 ते 45 हजारपर्यंत हरकती होतील. या हरकतींची सुनावणीला जवळपास 3 ते 3.5-4 महिने लागू शकतात. म्हणजे शासन या संदर्भामध्ये एक तज्ज्ञांची समिती नियुक्ती करणार. ती समिती नियुक्ती झालं, त्याचं गॅझेट निघालं की नंतर प्रत्येकाला फोन येईल किंवा त्यांना SMS येतील किंवा पोस्टाद्वारे त्यांना कळवलं जाईल या तारखेला या तुमच्या हरकतीबद्दल सुनावणी आहे. त्याच्याप्रमाणे प्रत्येक हरकतीवरती व्यवस्थित रेकॉर्ड केली जाईल, अशी सुनावणी होईल. सुनावणीनंतर त्याचा रिपोर्ट शासनाला जाईल. अशी ही सगळी पुढची प्रोसेस आहे. पण 37,000 हरकती हे मध्ये रेकॉर्ड झालेला आहे. ज्यावेळेस इतक्या मोठ्या प्रमाणावरती हरकती येतात त्यावेळेस त्याच्यातून एकच अर्थ निघतो की हा आराखडा कुठेतरी चुकीचा आहे. जे सुरुवातीपासून खासदार अमोल कोल्हे यांनी तर सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की या आराखड्यामध्ये काहीतरी दडलेलं आहे, आणि गेले वर्षभरापासून हा आराखडा आयुक्तांनी दाबून ठेवला होता. जाहीर भाषणात सांगितलं होतं. श्रीरंग बारणे यांनी इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की हा आराखडा अत्यंत चुकीचा आहे, त्याला तो रद्द केला पाहिजे. भाजपचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर शेठ जगताप यांनी सुद्धा विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली. त्यावेळेस सांगितलं की हा आराखड्यामधले आरक्षण अत्यंत चुकीचे आहेत, अन्यायकारक आहेत, शेतकऱ्यांवरती अन्याय करणारे आहेत, सामान्य लोकांच्या घरावरून आरक्षण टाकलेले आहेत, त्याच्यामुळे तो आराखडा रद्द केला पाहिजे. दुसऱ्या विधान परिषदेमध्ये भाजपचेच आमदार अमित गोरखे यांनी सुद्धा लक्षवेधी मांडली. त्यांनी ते सांगितलं की आयुक्तांनी त्यांच्या हव्यासापोटी इथे आरक्षण टाकली, तर 30,000 हरकती त्यांनी त्यावेळेसच प्रेडिक्ट केलं होतं. त्याच्यामुळे हा आराखडा चुकीचा झालाय इतक्या मोठ्या प्रमाणात हरकती असल्यामुळे. त्यामुळे हा आराखडा रद्द करावा. त्यांच्याच बरोबर दुसऱ्या भाजपचे आमदार उमाताई खापरे यांनी सुद्धा या आराखड्यामध्ये जे चुकीचे आहे त्यांनी तर सांगितलं. शाळेच्या जवळ दफनभूमी त्यांनी काही उदाहरणं पण दिली होती आणि हा आराखडा रद्द करायला पाहिजे असं म्हटलं होतं. फक्त भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांनी म्हटलं होतं की जिथे काही चुकीचे झाले असेल ते दुरुस्त करायला पाहिजे, कोणावरही अन्याय होता कामा नाही. नंतर मंत्री दीपक सावंत, उदय सामंत यांनी या संदर्भामध्ये सांगितलं होतं की कोणावरही अन्याय होणार नाही. असा सगळा विधिमंडळातला गेल्या आठवड्याचा तपशील आहे. कदाचित आता या विषयावरती विकास आराखड्यावरती विधिमंडळामध्ये आणखी अर्धा ते पाऊण 1 तासाची चर्चा होण्याची शक्यता आहे. कारण एकूण ज्या हरकती आलेल्या आहेत त्या हरकतींचं प्रमाण, त्या कशा पद्धतीच्या आहेत, कोणत्या आहेत, त्याच्यात किती लोक बाधित होतात, त्याचा काय परिणाम होऊ शकतो, हे सगळं पाहिल्यावरती शासनाला म्हणजे दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याच्यावरती गांभीर्याने विचार करावा लागेल. मुळात 1455 आरक्षण आहे टोटल, आणि हा आराखडा पुढच्या 20 वर्षासाठी साधारण 50,000 कोटी रुपये त्या आराखड्याचं एक एस्टिमेट म्हणजे साधारण कॉस्ट काढलेली आहे. म्हणजे शहराची जी पूर्वीची 28 गावं आहेत त्या 28 गावांचं 173.24 चौरस किलोमीटरचं क्षेत्र त्याच्यासाठीचा हा आराखडा आहे. या आराखड्यात काय काय चुका झाल्या त्याचा भरपूर उहापोह झाला. दैनिक पुढारीने या संदर्भात बातमी दिली होती की DP विरोधात 37,000हून अधिक हरकती. म्हणजे काल आम्ही या संदर्भामध्ये नगररचना विभागाला विचारलं होतं की नेमक्या हरकती किती, तर त्यांनी सांगायचं टाळलं. कदाचित त्यांना ते एकदम इतका मोठा आकडा आला तर लोक त्याच्यावरती काहीतरी चर्चा करतील आणि आपण अडचणीत येऊ म्हणून त्यांनी तो सांगितलं नसं. पण आज
त्या संदर्भामध्ये नुकताच मी फोन केला होता. प्रसाद गायकवाड जे उपसंचालक आहेत त्यांना नगररचनाचे, तर त्यांनी सांगितलं 35,000च्या पुढे हरकती आहेत. पण पुढारीने ते अधिक तक्रार दिलं 37,000 आणि पुढच्या सोमवारचा दिवस धरला तर त्या संदर्भात रेकॉर्ड ब्रेक हरकती येतील. अशा मोठ्या प्रमाणावरती एखाद्या विकास आराखड्यावरती हरकती आल्या तर त्याचा सरळ अर्थ असा होतो, तज्ज्ञ सांगतायत, मी नाही सांगत, तज्ज्ञ सांगतायत की या विकास आराखड्यामध्ये गंभीर त्रुटी आहेत, चुका आहेत, त्याच्यामुळे शासनाला तो रद्द करावा लागू शकतो. आता त्याचा काय काय पर्याय काय आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण आपण नेमकं त्या या आराखड्यात नेमक्या चुका काय काय होत्या, कशाबद्दल आपण बोललो होतो की संपूर्ण या आराखड्यामध्ये सगळे कायदे धाब्यावरती बसवले आहेत. MRTP ऍक्ट मधले जे आहेत ते कायदे सगळे धाब्यावर बसवलेले आहेत. पर्यावरण विषयक कायदा तो सुद्धा धाब्यावर बसवलेला आहे, नदीच्या पूररेषेच्या बाबतीमध्ये पाहिलं. नंतर रेड झोनच्या बाबतीमध्ये तिथेही जो डिफेन्स ऍक्ट आहे, वॉर डिफेन्स ऍक्ट 1903 तो सुद्धा धाब्यावर बसवलेला आहे. अनेक कायदे धाब्यावर बसवलेत. हे सगळे चुकीचे आरक्षण असल्यामुळे शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी बंद, आंदोलन, मोर्चे असंही झालेलं आहे. रुपीनगर बंद होतं, थेरगाव बंद होतं, आणखी काही एरिया बंद होता. त्याशिवाय मोर्चे सुद्धा, काल सुद्धा एक मोठा मोर्चा आला होता, परवा सुद्धा मोर्चा होता. त्याच्या आधी गेल्या आठवड्यामध्ये थेरगावमध्ये सुद्धा एक मोठा मोर्चा निघाला होता, चिंचोडून एक मोठा मोर्चा आला होता. म्हणजे मोर्चे अनेक झालेले आहेत. म्हणजे पहिलं, पूर रेषेमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती हेराफेरी झालेली आहे. नदी, पवना, इंद्रायणी, मुळा या तीनही नद्यांच्या पूर रेषेमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती हेराफेरी झाली. कारण पाटबंधारे खात्याने जी पूररेषा निश्चित केलेली आहे ती ह्या नकाशामध्ये नाही आहे. ती जी पूर्वीच्या EP मध्ये होती, पूर्वीच्या जुन्या, तर ती याच्यामध्ये सुपर इम्पोज करायला पाहिजे होती, ॲज इट इज टाकायला पाहिजे होती. तशी नाहीये. यांनी सॅटेलाइट मार्फत त्यांच्या सोयीनुसार ती पूररेषा आखणी करून ती नकाशात टाकलेली आहे. त्याच्यामुळे अनेकांवरती अन्याय झाला. बिल्डरच्या जमिनी पूररेषेतून बाजूला आल्यात, शेतकऱ्याच्या जमिनी पूररेषेत गेल्यात. हे फार अनेक केसेस त्याच्यामध्ये एक एक समोर यायला लागलेले. पवना, इंद्रायणी, मुळा या 3 नद्यांच्या बाबतीमध्ये पूररेषामध्ये कोण कोण कसं बाधित होतं सर्वे नंबर सहित त्या संदर्भात दिलेले. शहरातील संस्था, संघटना, व्यक्ती, पर्यावरण प्रेमी, नदीप्रेमी यांनी या संदर्भामध्ये लेखी हरकतींचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. रेड झोन मध्ये तफावत, रेड झोन मध्ये सुद्धा भोसरी रेड झोन तो ग्रीन दाखवलाय आणि रुपीनगर तळवडे वगैरे जो परिसर आहे देहरोड कॅन्टोन्मेंटचा तो रेड झोन मात्र त्याच्यामध्ये येलो दाखवलाय, निवासी दाखवलाय. म्हणजे इथे सुद्धा गडबड कशी होती. एक तर तुम्हाला वॉर डिफेन्स ऍक्ट 1903 प्रमाणे जिथे रेड झोन आहे, म्हणजे भोसरीला 1100 यार्डचा आहे आणि रुपीनगर तळवडेला 2000 यार्डचा आहे, या परिघामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे बांधकाम परवानगी नाही, त्याला प्रतिबंध आहे. तरी सुद्धा महापालिकेने, टाउन प्लॅनिंगनी रुपीनगर तळवडेच्या त्या परिसरामध्ये रेड झोन येलो दाखवला आणि त्याच्यामध्ये 46 आरक्षणं टाकली आहेत. शाळा, मंडई, बांधकाम, दवाखाने वगैरे अनेक अशी उद्यान वगैरे. जर जनतेला त्या रेड झोन मध्ये बांधकामाला परवानगी नाही तर रुपीनगर तळवडेला आरक्षण टाकून तिथे महापालिका बांधकाम करते कशी? सरळ सरळ प्रश्न आहे त्यांना, त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये. भोसरीचा रेड झोन अगदी ग्रीन मध्ये दाखवलाय. प्रत्यक्षामध्ये भोसरी परिसरामध्ये तुम्ही पाहिले चक्रपाणी वासात किंवा अन्य तो परिसर संपूर्ण दिघीचा मॅगझिन डेपोचा, तिथे जवळपास 50,000च्या आसपास घरं आहेत ऑलरेडी. तो आता ग्रीन झोन. याचं उत्तर हे 2 तफावत कशी, याचं उत्तर सुद्धा टाउन प्लॅनिंगकडे नाहीये. म्हणजे महापालिका आयुक्तांची आराखड्यावर सही आहे, त्यांनी याचं उत्तर द्यायला पाहिजे, पण ते उत्तर देत नाहीत. HCMTR जे आहे, रिंग रेल्वे किंवा रिंग रोड आपण ज्याला म्हणतो, वारंवार त्या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 5000 घरं बाधित होतात. 5000 घरं. म्हणजे विकास आराखड्याचं सूत्र असं असतं की लोकांची कुठली घरं बाधित न होता मोकळ्या जागेवरतून आरक्षण असावं, हा साधा त्याचं गणित आहे. आराखड्यावरती आरक्षण टाकताना सुद्धा 1455 आरक्षण आहेत, तर त्याच्यापैकी जवळपास 1100 आरक्षण ही खाजगी जागांवरती आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती सरकारी जमिनी, प्राधिकरणाच्या जमिनी, PMRDच्या जमिनी किंवा MIDC किंवा म्हाडा यांच्या जमिनी उपलब्ध असतानाही या आरक्षण 1100 याच्यावरती टाकलेली आहेत. आरक्षण टाकताना सुद्धा ती किती असावीत, काय असावीत यासाठी महापालिकेचं बजेट पाहिलं जातं, शहराची लोकसंख्या पाहिली जाते. लोकसंख्येचं सूत्र चुकलेलं आहे. बजेट यांचा 8000 कोटीचा आहे, पण पुढच्या 20 वर्षामध्ये यांना इतक्या मोठ्या प्रमाणात आरक्षण आवश्यक आहेत की नाही ते समीकरण सुद्धा सगळं चुकलेलं आहे. म्हणून तिथेही चुका झालेल्या आहेत. कत्तलखान्याचं आरक्षण गाजलं. कत्तलखाना आरक्षण हा डुरुगावच्या तिथे म्हणजे वेदव्यास प्रतिष्ठान जे आहे स्वामी गोविंदगिरी यांचं, त्याच्या जवळच शेजारीच कत्तलखान्याचं आरक्षण टाकलं, जे देहू आळंदी रस्त्यावरती आहे.
ते सुद्धा आक्षेपार्ह आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात सांगितलं ते रद्द करायचं, ते रद्द होईल. आता तो भाग पुढचा झाला. चिंचवडगावात शाळेजवळ दफनभूमी, उमा खापरे यांनी ते निदर्शनास आणलं होतं. सांगवीमध्ये 1 किलोमीटरच्या अंतरात 4 दफनभूमी, इंद्रायणनगरला 1 किलोमीटरच्या अंतरात 4 पोलीस स्टेशन, नंतर मोशीला आपलं मोशी डुळगाव दोन्हीच्या अंतरामध्ये 2 नाट्यगृह. फार इंटरेस्टिंग होतं सगळं. जाधववाडीमध्ये 175 एकराचं कन्व्हेन्शन सेंटर. मुळात MRTP ऍक्ट सेक्शन 22 नुसार इतक्या मोठ्या प्रमाणावरती 175 एकराचं आरक्षण तुम्हाला टाकताच येत नाही, ते त्यांनी टाकलेलं आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा बेकायदा आहे. म्हणजे भर वस्तीमध्ये 12 किलोमीटर, 18 किलोमीटर, 24 किलोमीटरचे रस्ते टाकलेले आहेत, ते रस्ते चुकीचे आहेत. त्या लोकांनी सुद्धा त्यावर ते आक्षेप घेतलेला आहे. डुडुळगाव, वडमुखवाडी या परिसरामधल्या टेकड्या ज्या हिरव्या टेकड्या आहेत, त्या खोट्या पद्धतीने तिथे इमारती दाखवून त्या निवासी म्हणजे येलो झोनमध्ये कन्वर्ट केल्या. त्याचं उत्तर प्रशासन देऊ शकत नाही. या संपूर्ण विकास आराखड्यामध्ये या शहराची जी प्रतिमा आहे ती औद्योगिक शहर म्हणून आहे, परंतु इंडस्ट्रीयल सेक्टर जो आहे ज्याचं क्षेत्र 1900 हेक्टर होतं ते जवळपास 650 हेक्टरनी कमी केलेलं आहे. उद्या तुम्हाला नवीन कारखाना टाकायचा झाला तर इथे कुठेही जागा उपलब्ध असणार नाही. म्हणजे हा किती मोठा ड्रॉबॅक आहे. हे 650 हेक्टर इंडस्ट्रीयल क्षेत्र कमी केल्यामुळे I2R म्हणजे इंडस्ट्रियल टू रेसिडेन्स करताना जो प्रीमियम द्यायला लागतो तो जवळपास 2000 कोटींचा महापालिकेचा प्रीमियम बुडणार आहे. म्हणजे विचार करा त्याच्यामध्ये हा विकास आराखडा किती तोट्याचा केलेला आहे. इथून तिथून शेतकऱ्यांच्या जागांवरती आरक्षण आहेत आणि एकही बिल्डरच्या जागेवरती आरक्षण नाही. हा फार मोठा आक्षेप संपूर्ण आहे. भाजपचे माजी महापौर नितीन काळजे आप्पा त्यांनी चरोलीच्या जाहीर सभेत सांगितलं होतं की बिल्डरची आरक्षण नेमकी सुटली कशी, शेतकऱ्यांचीच कशी अडकली. प्रशासनाकडे उत्तर नाहीये या संदर्भामध्ये. म्हणजे ओव्हरऑल त्यांचे काळवडीचं ज्योतिबा उद्यान आहे तर सविस्तर मांडलं. त्याच्यामध्ये त्याचा विस्तार करताना सुद्धा 1000 घरांवरती आरक्षण टाकलं विस्ताराचं. तिथल्या लोकांनी जोरदार निदर्शनं केली, मोर्चा काढला, आंदोलन केली, हरकती घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे अनेक आरक्षण असे आहेत की ज्याचं काही प्रशासनाकडे उत्तरच नाहीये. आणि ही सगळी आरक्षणं पाहिल्यावरती हा आराखडा पुढे चालू ठेवतील की नाही याविषयी डाऊट आहे. त्याचं कारणच असं आहे, जर 30-40 हजार हरकती आल्या असतील तर या आराखड्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्रुटी आहेत हे सिद्ध होतं. म्हणजे आता ते त्या संदर्भात प्रशासकीय पातळीवरती पुढे चर्चा होईलच किंवा राजकीय पातळीवरती विधिमंडळात सुद्धा चर्चा होईलच. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावरती हरकती आल्या असतील तर त्याचा अर्थ हा आराखडा चुकीचा आहे. आणि ह्या आराखड्यातील आरक्षणासंदर्भामध्ये भाजपचे 3 आमदार, नंतर शिवसेना शिंदे गटाचे खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे हे सगळे मागणी करतात की आराखडा रद्द करायला पाहिजे. त्यावेळेस शासनाला ह्याचा 100% विचार करावा लागणार, तो रद्द करावा लागणार. अन्यथा पुढच्या 4 महिन्यावरती ज्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत तोंडावरती महापालिकेच्या, त्या निवडणुकांमध्ये भाजपला फार मोठा याचा फटका बसू शकतो. हे अगदी सरळ सरळ आहे. प्रत्येक आरक्षणाचं गणित असं आहे की त्याच्या मागे किमान 50,000 लाख असे मतदारांचं गणित दडलेलं आहे. त्यांना ज्यावेळेस लक्षात येतं की आपल्यावरती अन्याय होतोय तर ते लोक भाजपला मतदान करतील की नाही याविषयी शंका आहे. आणि आता विरोधकांनी ह्या डीपीचा एकूणच प्रचारासाठी म्हणून पद्धतशीरपणे आता वापर सुरू केलेला आहे. त्याचा राजकीय परिणाम गंभीर होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून कदाचित या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांकडून अशी काही घोषणा होण्याची शक्यता आहे की आराखड्याला आपण तात्पुरती स्थगिती देऊ. निवडणूक होईपर्यंत हा आराखडा कदाचित, म्हणजे हे 2 पर्याय तुम्हाला सांगतो, निवडणूक होईपर्यंत कदाचित हा आराखडा स्थगित केला जाईल किंवा रद्द केल्याची घोषणा सुद्धा होऊ शकते. स्थगित करायचा आणि निवडणूक झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती कार्यवाही सुरू करायची असं सुद्धा भाजप करू शकतं. कारण भाजपला या आराखड्याचा फार मोठा फटका बसू शकतो. दुसरं की याच्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस 3 आमदार 2 खासदार हे सगळे जर राजकीय नेते मंडळी असं बोलत असतील तर त्यावेळेसच नक्कीच त्या आराखड्याच्या बाबतीमध्ये शंका. दस्तूरखुद्द महेश लांडगे यांनी सुद्धा या आराखड्यात काय काय त्रुटी आहेत, काय काय चुका आहेत याच्याबद्दल त्यांच्या विधिमंडळातल्या भाषणामध्ये सविस्तर निदर्शनास आणून दिलेलं आहे. आणि PMRDA ज्यावेळेस PMRDने आराखडा तयार केला होता त्यावेळेस आराखड्याची 60,000 हरकती आल्या, 60,000 PMRDAच्या. आणि त्यावेळेस त्या हरकतीची सुनावणी झाली आणि अंतिमतः तो आराखडा रद्द करावा लागला शासनाला. कदाचित या आराखड्या संदर्भात ज्या काही 40,000 हरकती येतील त्याच्यावरती सुनावणी होईल आणि त्यानंतर सुद्धा तो रद्द होऊ शकतो. तोपर्यंत निवडणुका पास होतील अशी सुद्धा एक स्ट्रॅटेजी असू शकते. किंवा दुसरा एक पर्याय असा आहे
की शासनाला लक्षात आलं की या आराखड्यात भयंकर चुका आहेत, तर हा आराखडा पूर्णतः रद्द करायचा आणि MRTP सेक्शन 162 नुसार ते कदाचित एखाद्या विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करू शकतात आणि नव्याने पुन्हा हा आराखडा तयार करणं हाती घेऊ शकतात. अशा प्रकारे पूर्वीचा औरंगाबाद म्हणजे आताचा छत्रपती संभाजीनगर या महापालिकेच्या बाबतीत, त्या शहराच्या बाबतीमध्ये तिथला आराखडा तयार केलेला रद्द केला आणि 162 अंतर्गत, कलम 162 अंतर्गत विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करून पुन्हा नव्याने आराखडा तयार केला गेला. कदाचित पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये सुद्धा तसं होण्याची दाट शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत सजग आहेत. त्या बाबतीमध्ये त्यांना राजकीय परिस्थिती काय आहे, जनमत आपल्या विरोधात जात आहे, जनमताचा रेटा निर्माण होतोय, हे सगळं जर लक्षात आलं आणि आपल्या हातातली इथली सत्ता जाते असं जर लक्षात आलं तर त्या बाबतीमध्ये ते 100% कठोर काहीतरी पावलं उचलतील, निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. आजचा व्हिडिओ खास केला तो यासाठी, ज्यांना वाटतं की अजूनही या आराखड्या संदर्भामध्ये चुकीचं झालेलं आहे त्यांना हरकतीसाठी फक्त 1 दिवस सोमवारचा शिल्लक आहे. अजूनही तुम्ही हरकती घेऊ शकता. पूर रेषेच्या बाबतीमध्ये अत्यंत गंभीर मुद्दे समोर आलेले आहेत. या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट राबवतो त्यावेळेस नदीवरती फार मोठ्या प्रमाणात भराव टाकून अतिक्रमण होणार आहे. म्हणजे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा जर तुम्ही पाहिलं प्रोजेक्ट पाहिला, आता जो शासनाने त्याला पर्यावरणविषयक NOC पण दिली पवना नदीच्या बाबतीमध्ये, तर तो संपूर्ण प्रोजेक्ट पाहिला तर त्याच्यामध्ये नदी पात्राची छेडछाड फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. इंद्रायणीमध्ये 36 बंगले पाडले. का पाडले? तर ते नदीच्या पात्रामध्ये भराव टाकून बांधले होते. बरोबर आहे. मग त्यावेळेस मात्र पर्यावरण विषयक कायदा किंवा इतर कोणत्या गोष्टी आढळल्या नाहीत. ते जे बंगले पाडले त्यावेळेस सुद्धा फार मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती की अशा प्रकारे भराव टाकून पवना नदी, इंद्रायणी नदी आणि मुळा तीनही नद्यांची दोन्ही बाजूची पात्र बुजवली जात आहेत. पूररेषा बदलण्यासाठी हा खटाटोप फार मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि आता महापालिका ज्या पद्धतीने पूररेषेची आखणी त्या विकास आराखड्यावरती करून बसलेले आहे, महापालिका म्हणजे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट राज्य सरकारचं, तर ते जर असंच पुढे गेलं तर ह्या तीनही नद्यांचं अस्तित्व सुद्धा संपुष्टात येऊ शकतं आणि उद्या एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती आली तर त्याच्यामध्ये लाखो लोकांना त्याचा फटका बसू शकतो. विकास आराखडा हे त्यासाठीच माध्यम आहे की पुढच्या 50-60 वर्षाचं नियोजन असतं. या शहराचा चेहरा मोहरा कसा असायला पाहिजे, टाकलेली आरक्षणे योग्य आहेत नाहीत. अजूनही जे लोक या संदर्भामध्ये सतर्क नसतील त्यांनी ताबडतोब त्यांच्या परिसरातली आरक्षणं त्याचा बारकाईने विचार करावा आणि सोमवारपर्यंत हरकती दाखल करायला हरकत नाही. संधी आहे, हीच संधी आहे. नंतर मोर्चे आंदोलन काढून काही उपयोग होत नाही. त्यासाठी खास हा व्हिडिओ केलाय. धन्यवाद.